नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी तुमचं आयुष्य बदलू शकते. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा एकच आवाज आपल्याला धीर देतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. होय, ही कथा आहे अक्कलकोटचे महान संत स्वामी समर्थ यांची. एका माणसाने सगळं गमावलं होतं, आशा संपली होती, पण फक्त एका भेटीत त्याचं संपूर्ण आयुष्य बदललं. काय घडलं होतं त्या दिवशी? चला जाणून घेऊ. हरलो होतो स्वामी समर्थ यांच्या या अद्भुत कथेत. अक्कलकोटच्या आसपास एक छोटं गाव होतं. त्या गावात गोपाळ नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप मेहनती होता, स्वप्न मोठी होती, पण नशीब मात्र साथ देत नव्हतं. जिथे हात घालायचा तिथे अपयश. शेती केली, तोटा झाला. नोकरी शोधली, मिळाली नाही. छोटा व्यवसाय सुरू केला, तोही बंद पडला. हळूहळू गोपाळ खचत गेला. घरच्यांच्या अपेक्षा, लोकांचे टोमणे आणि स्वतःवरचा कमी होत चाललेला विश्वास सगळं त्याला आतून तोडत होतं. एक दिवस तो पूर्णपणे निराश झाला. त्याच्या मनात विचार आला, आता काही उरलं नाही. पण त्याच क्षणी त्याला एक वाक्य आठवलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य तो लहानपणापासून ऐकत होता, स्वामी समर्थ यांचं. गोपाळने ठरवलं, एकदा स्वामींच्या चरणी जाऊया, शेवटची आशा म्हणून. स्वामींच्या भेटीचा क्षण. गोपाळ अक्कलकोटला पोहोचला. स्वामी समर्थ वडाच्या झाडाखाली बसले होते, नेहमीप्रमाणे शांत, प्रसन्न. गोपाळ त्यांच्या पुढे गेला. डोळ्यात पाणी, मनात खूप वेदना. तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतोय, पण सगळं अपयशच येतंय. माझ्यात काहीच उरलं नाही. आता काय करू? स्वामी काही वेळ शांत बसले. मग त्यांनी हळूच विचारलं, तू थकलास का? गोपाळ म्हणाला, हो स्वामी, खूप थकलोय. स्वामी हसले आणि म्हणाले, थकवा शरीराचा असतो, मनाचा नाही. तू मनाने हरलास म्हणून तुला सगळं हरल्यासारखं वाटतंय. फोल्डेड हँड स्वामींच्या भेटीचा क्षण. गोपाळ स्वामींसमोर गेला. डोळ्यात पाणी, मनात वेदना. तो म्हणाला, स्वामी, मी खूप प्रयत्न करतोय, पण सगळं अपयशच येतं. आता जगण्याची इच्छाच संपलीये. स्वामी समर्थ शांत बसले. काही क्षणांनी त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द साधे होते, पण त्यात अपार शक्ती होती. सीडलिंग विश्वासाची परीक्षा. स्वामींनी त्याला सांगितलं, उद्या सकाळी शेतात जा आणि मेहनत करत राहा, बाकी माझ्यावर सोड. गोपाळच्या मनात शंका होती. इतकंच? काही उपाय नाही, मंत्र नाही, पण तरीही त्याने विश्वास ठेवला. राईस प्लॅन चमत्कार नाही, बदल झाला. दुसऱ्या दिवशी तो शेतात गेला. मनात स्वामींचे शब्द घुमत होते. तो मेहनत करू लागला, पण यावेळी त्याच्या मनात भीती नव्हती, विश्वास होता. काही दिवसांनी अचानक पाऊस सुरू झाला. क्लाउड विथ हाईन त्याचं कोरडं शेत हिरवं होऊ लागलं. सीडलिंग ढिजी. खरा चमत्कार गोपाळ समजला की हा चमत्कार स्वामींनी केला. तो धावतच स्वामींकडे गेला. तो म्हणाला, स्वामी, तुम्ही माझं आयुष्य बदललं. स्वामी हसले आणि म्हणाले, मी काही केलं नाही, तुझ्या विश्वासाने आणि मेहनतीने सगळं केलं. ब्लॉसम. कथेचा संदेश. ही कथा आपल्याला शिकवते, श्रद्धा ठेवा देवावर आणि स्वतःवर. मेहनत करा, फक्त प्रार्थना पुरेशी नाही. आत्मविश्वासाची ज्योत, कारण विश्वासानेच मार्ग सापडतो. त्याच्या डोक्यावर हात ठेवला. डोळे बंद कर आणि स्वतःला जिंकताना बघ. गोपाळने डोळे बंद केले. त्याला स्वतःचं एक वेगळंच रूप दिसलं, आत्मविश्वासाने भरलेलं, यशस्वी. त्या क्षणी त्याच्या मनात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली. स्वामी म्हणाले, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू पडशील, पण मी तुला उभं करीन. रेनबो. नवीन सुरुवात. गोपाळने नम्रपणे नमस्कार केला आणि ठरवलं, आता हार मानायची नाही. तो परत आपल्या गावात आला. यावेळी त्याने पुन्हा एक छोटा व्यवसाय सुरू केला, पण यावेळेस धैर्य होतं, संयम होता आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामींवर विश्वास होता. हळूहळू त्याचा व्यवसाय चालू लागला. लोक त्याचं कौतुक करू लागले आणि एक दिवस तो खरोखर यशस्वी झाला. ग्लोईंग स्टार. शेवटचा संदेश. काही वर्षांनी तो पुन्हा अक्कलकोटला गेला. डोळ्यात आनंदाचे अश्रू घेऊन तो म्हणाला, स्वामी, मी जिंकलो. स्वामी हसून म्हणाले, तू नाही जिंकलास, तुझ्या विश्वासाने जिंकलं. चेरी ब्लॉसम. बोध. अपयश म्हणजे शेवट नाही,
स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवा. संकट आपल्याला मजबूत बनवतात. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश लक्षात ठेवा.